वंदे गुरूणां चरणारविन्दे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्ते पुण्डलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। मागच्या वेळेला आपण गीता धर्माची शुद्ध परंपरा काय आहे, भगवंत त्याबद्दल काय म्हणतात हे पाहिलं। आज आपण भगवंतांनी सांगितलेली गीता धर्माची फलश्रुती पाहणार आहोत। एकूण 78 श्लोक असलेल्या अध्यायाच्या 70व्या श्लोकापर्यंत आपण आता आलेले आहोत। भगवंत अर्जुनाला म्हणतात की हा धर्मरूप संवाद जो अभ्यासी त्यांनी यज्ञ ज्ञान यज्ञ करून माझी पूजा बांधली असंच मी समजेन। अध्येष्यते जय इमं धर्म्यं संवादमावयोः ज्ञान यज्ञेन तेनाहम इष्टस्थामिति मे मतिः। भगवंत आणि अर्जुन यांच्यामध्ये धर्मरूप संवाद झाला असं भगवंत म्हणतात। आणि या संवादाचा जो अभ्यास करील, इथून पुढं अर्जुनाला सांगितल्यानंतर त्यांनी ज्ञान यज्ञ केला आणि ज्ञान यज्ञाने माझी पूजा बांधली असं मी समजेन असं भगवंत म्हणतात। तसंच श्रद्धावान अनसूयश्च शृणुयात अपि यो नरः सोपि मुक्तः शुभान लोकान प्राप्तुयात पुण्यकर्मणाम। असूया न बाळगता श्रद्धेने जो जो कोणी या गीता धर्माचं श्रवण करील तोही देह बुद्धीपासून मुक्त होईल आणि सद्गतीला प्राप्त होईल। अनसूयाच आणि श्रद्धावान, ज्याच्या ठिकाणी असूया नाही आणि जो श्रद्धावान आहे, श्रवण करण्यासाठी म्हणून या 2 महत्वाच्या गोष्टी भगवंतांनी सांगितल्या। यापूर्वी देखील 9व्या अध्यायामध्ये तू असूया रहित आहेस म्हणून हे तुला मी शास्त्र सांगतो असं भगवंतांनी उद्गार काढलेले होते। असूया हे देहबुद्धीचं लक्षण आहे। स्वतःच्या देहबुद्धीपोटी दुसऱ्याची असूया केली जाते आणि असूया हा दोष असणाऱ्याचा परमार्थ कधीही सफल होत नाही। म्हणून असूया न बाळगता आणि श्रद्धेने जो कोणी या गीता धर्माचं श्रवण करील तो देहबुद्धीपासून मुक्त होईल आणि सद्गतीला प्राप्त होईल असं भगवंत म्हणतात। हा जो धर्मरूप संवाद आहे असं भगवंत म्हणतात ते यापूर्वीही भगवंतांनी म्हटलेलं आहे। ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तम परिउपासते। 12व्या अध्यायाच्या शेवटी या संवादाला भगवंतांनी धर्मरूप असं नाव दिलेलं होतं।
आणि इथं देखील या संवादाला भगवंत पुन्हा धर्मरूप असंच म्हणतात. हा जो धर्मरूप संवाद आहे त्याचं वैशिष्ट्य असं की या धर्मरूप संवादाने स्वरूपामध्ये स्थिरता येते आणि सर्व भूत हिताशी सुसंगत अशी भक्ती भावना निर्माण होते. म्हणून हा संवाद धर्मरूप आहे. अशा या धर्मरूप संवादाचा जो अभ्यास करील याचा अर्थ उपदेशाची जो पुन्हा पुन्हा आवृत्ती करेल. अभ्यास याचा अर्थ तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं. आवृत्ती ही असकृत उपदेशात. अभ्यासाला उपदेशाची पुन्हा पुन्हा आवृत्ती करणं म्हणजे अभ्यास असं म्हटलेलं आहे. उपदेशाची पुन्हा पुन्हा आवृत्ती करणं म्हणजे नेमकं काय करणं. आपण 12व्या अध्यायाच्या अखेरीला एक सिद्धांत मांडलेला होता. तो सिद्धांत असा होता की दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे आत्मविषयक ज्ञान ज्याच्या बुद्धीमध्ये ठसलेलं आहे, जो ठसवण्याचा प्रयत्न करतो आहे, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे जो कर्मयोग युक्तीचं आचरण करण्याचा यथाशक्य प्रयत्न करतो आहे, 5व्या अध्यायाच्या शेवटी 6व्या आणि 8व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे जो ध्यानाचा अभ्यास करतो आहे, तसंच जो विज्ञानात्मक भाव आहे म्हणजे सर्व विश्वामध्ये प्रभू पाहण्याचा अभ्यास, 9व्या अध्यायाप्रमाणे आपल्या खेरीज अन्य मानव जे आहेत त्यांची जो अवहेलना करत नाही, 10व्या अध्यायाप्रमाणे सर्व सृष्टीमध्ये जो क्रमाक्रमाने भगवंत पाहायला शिकतो आणि 11व्या अध्यायाप्रमाणे सर्व ब्रह्मांडामध्ये जो विश्वरूप पाहतो, परमात्म्याला पाहतो, असा एक सिद्धांत आपण मांडलेला होता. नंतर 14व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सत्व, रज आणि तम याच्या संबंधी निरूपण केलं आणि सत्व, रज आणि तम हे निरूपण आहार, यज्ञ, दान, तप याबाबत कसं काम करतं. सात्विक आहार, सात्विक यज्ञ, सात्विक दान, सात्विक तप याचं निरूपण भगवंतांनी केलं आणि गुणातीत होण्याचा उपदेश केला 17व्या अध्यायामध्ये. आणि 18व्या अध्यायामध्ये 17व्या अध्यायामध्ये राहिलेली, अपूर्ण राहिलेली एक गोष्ट भगवंतांनी पुरी केली. ती गोष्ट म्हणजे बाह्य कर्म जरी सांगितली तरी त्याचा कर्ता अंतरंग पद्धतीने कसा असावा हे भगवंतांनी 18व्या अध्यायामध्ये सांगितलं. म्हणजे सात्विक कर्ता, सात्विक ज्ञान, सात्विक बुद्धी, सात्विक धृती आणि सात्विक सुख. अर्थात भगवंतांना सत्वयुक्त जीवन अभिप्रेत होतं. ज्याचं जीवन सत्वयुक्त आहे तो त्रिगुणांच्या पलीकडे जाऊ शकेल. म्हणून हा धर्मरूप संवाद जो अभ्यासील याच्यामध्ये अजून एक नवीन आयाम या अध्यायाच्या अखेरीला येऊन पडला. तो म्हणजे जो नित्य सत्व गुणामध्ये राहतो तसंच कर्म, ध्यान, उपासना यांच्या द्वारा जो इंद्रियांना वळण लावतो, तसंच जीवनाचे जे आदर्श गुण आहेत भगवद्गीतेमध्ये सांगितले गेलेले, भक्त, कर्मयोगी, गुणातीत, स्थितप्रज्ञ, ज्ञानी, दैवी गुणसंपदेचा पुरुष, अशा प्रकारे या गुणांचा जो आपल्या जीवनामध्ये अभ्यास करतो असा ज्ञान यज्ञ करेल असं भगवंत म्हणतात. म्हणजे आत्मज्ञान आणि व्यापक असं परमात्म ज्ञान तो संपादन करेल आणि या ज्ञान यज्ञाद्वारा तो माझी पूजा बांधेल असं भगवंत म्हणतात. परमात्म्याची पूजा बांधेल.
पूजा या शब्दाने अशा प्रकारे मुक्तीच्या वरची भक्ती भगवंतांनी सूचित केली, ज्ञानोत्तर भक्ती भगवंतांनी सूचित केली. श्रद्धा प्रेम आदी गोष्टी राखून सदैव जो जीवनामध्ये राहील, स्थूळ सूक्ष्म जड चैतन्य सर्व प्राणी मात्र आणि मनुष्य मात्र यांची पूजा करील, याचाच अर्थ भगवंतांची पूजा बांधेल. असा करणारा भगवंतांनी अपेक्षा धरलेली आहे की असूयारहित आणि श्रद्धाळू असा श्रोता असावा. दोषदर्शी तो नसला पाहिजे, तो द्वेषरहित असला पाहिजे. आपल्या अंतर्यामी असणाऱ्या आत्मतत्वावर आणि सर्वांच्या ठिकाणी असणाऱ्या आत्म्यावर विश्वास ठेवणारा असला पाहिजे. श्रवण मनन निधिध्यास आणि त्यानुसार वर्तन अशा क्रमाने प्रगती करणारा असा श्रोता भगवंतांना अभिप्रेत आहे. असा श्रोता देह बुद्धी विवर्जित होऊन मुक्तता पावतो असं भगवंत म्हणतात. अशा प्रकारचा हा दिव्य उपदेश या ठिकाणी खरोखरच संपला. या उपदेशाचं श्रवण एकचित्त होऊन करणारा असा श्रोता अज्ञानजन्य मोहापासून मोहनाश झाल्यामुळं संपूर्णपणे मुक्त होतो आणि तो मुक्त व्हावा अशी भगवंतांची अपेक्षा आहे. आणि तशा प्रकारचा मोह अर्जुनाला जो झालेला होता तो मुक्त झाला का असं भगवंतांनी अर्जुनाला जेव्हा प्रत्यक्ष विचारलं तेव्हा अर्जुन म्हणायला लागला की माझा मोह नष्ट झाला. तुमच्या कृपेने मला आत्मस्मृती लाभली. मी आता निसंदेह होऊन राहिलो आहे. माझ्या बुद्धीला स्थैर्य प्राप्त झालेलं आहे. मी आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे करेन. यथेच्छसी तथा कुरु अशा प्रकारे जे इच्छा स्वातंत्र्य आणि कर्म स्वातंत्र्य भगवंतांनी अर्जुनाला एक प्रकारे दिलेलं होतं, त्याचा उपयोग करून अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला की आता मी केवळ तुमच्या इच्छेने वागेन. नष्टो मोहाः स्मृतिः लब्ध्वा त्वत् प्रसादात् मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव. दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन आपण धर्म सम्मूढ चेताः, धर्म कर्तव्य हे काय हे माझ्या मनाला मोह पडल्यामुळे समजेन असे झालेले आहे असं म्हणालेला होता. तसं दुसऱ्या अध्यायामध्ये क्रोधापासून समोह, समोहापासून आत्मस्मृतीचा नाश आणि त्यातून स्थिर बुद्धीचा नाश आणि त्यातून पुढं आत्मनाश अशी एक विपरीत परंपरा भगवंतांनी सांगितलेली होती. क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. या ठिकाणी भगवंतांनी जो उपदेश केला त्या उपदेशाने अर्जुन जी कबुली देतो आहे, नष्टो मोहाः स्मृतिः लब्ध्वा त्वत् प्रसादात् मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव. या ठिकाणी अर्जुनाच्या मुखातून
नेमकी आत्मनाशाच्या विरुद्ध अशी परंपरा अर्जुनाने सांगितलेली आहे. त्या परंपरेमध्ये संमोह होणं, काम आणि क्रोध यामुळे संमोह होणं, संमोहाने स्मृतीनाश होणं, स्मृतीनाशाने बुद्धिनाश होणं आणि बुद्धिनाशाने आत्मनाश होणं असं भगवंतांनी सांगितलेलं होतं. इथं अर्जुन म्हणायला लागला की माझा मोहच नाश पावला, माझा मोहच नाहीसा झाला. त्यामुळं मोहनाशामुळं आत्मस्मृतीचा लाभ मला झाला. नष्टो मोहा स्मृती लब्ध्वा, आणि हे तुझ्या कृपेने झालं असं अर्जुन शरणागत होऊन म्हणतो. आत्मस्मृतीचा नाश झाला याच्यामध्ये अहंता अर्जुनाची दिसत नाही. आत्मस्मृतीचा लाभ झाल्यामुळं मला स्थिर बुद्धीचा लाभ झाला. स्थितोस्मी असं अर्जुन म्हणायला लागला. गतसंदेहा, माझे सगळे संदेह नाहीसे झाले. तुझ्या वचनाप्रमाणे मी आता करतो असं आश्वासन अर्जुन भगवंतांना देऊ लागला. ज्या मूळ कारणाकरता भगवद्गीता सांगायला प्रारंभ झाला तो म्हणजे अर्जुनाला झालेला विलक्षण मोह. तो मोह दूर झाला असं अर्जुन म्हणायला लागला. आत्मस्मृती लाभून तो आत्मज्ञानाच्या ठिकाणी स्थिर झाला, त्याची बुद्धी स्थिर झाली. ही जी अर्जुनाची कबुली आहे, ही कबुली भगवंतांच्या उपदेशाचं एकूण यश आहे. करिष्ये वचनम तव याचा अर्थ केवळ भगवंत म्हणतात म्हणून आणि भगवंत जसं सांगतात तसं, म्हणजे सगळी भगवद्गीता, त्या बोधानी अर्जुन कर्म करायला प्रवृत्त झाला, तयार झाला. केवळ भगवंत म्हणतात म्हणून कर्म करायला तयार झाला असा अर्थ त्याचा घ्यायचा नाही. आत्मविषयक बुद्धी स्थिर राखून स्वधर्म कर्म करण्याचा जो उपदेश भगवंतांनी अर्जुनाला केला, त्या उपदेशाप्रमाणे कर्म करायला अर्जुन सिद्ध झाला. तसंच अर्जुनाला निमित्त करून भगवान सर्वांकरता उपदेश करते झाले. निमित्त करोनी पार्थाते दुभिन्नली जगापुरते श्री कृष्ण गाय. असं असल्याने गीतेची फलश्रुती सर्वांकरताच नष्टो मोहा स्मृती लब्ध्वा त्वत् प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनम तव अशी असायला हवी. याच्यानंतर या गीताशास्त्राचा शेवट संजयाच्या धृतराष्ट्राशी घडत असलेल्या संवादाने झाला. त्याच्यामध्ये सर्वात शेवटी संजयाने श्री विजय, शाश्वत वैभव, नीती किंवा धर्म यांच्या संबंधी एक शाश्वत चिरंतन टिकणारा असा नियम सांगितला. संजय धृतराष्ट्राला म्हणायला लागला की वासुदेव कृष्ण व महात्मा अर्जुन यांच्यामध्ये झालेला आणि अंगावर
रोमांच उभे करणारा हा अद्भुत संवाद मी ऐकला. हा परमपूज्य योग साक्षात योगेश्वर कृष्ण स्वतः सांगत असताना मला ऐकायला मिळाला. ही व्यासांचीच कृपा हवी. हे राजा केशव व अर्जुनांमधील या अद्भुत आणि पुण्यकारक संवादाची आठवण होऊन मला पुन्हा पुन्हा हर्ष होतो आहे. आणि श्रीहरीचे ते अति अद्भुत रूप आठवून हे राजा मला मोठा विस्मय वाटतो आणि पुन्हा पुन्हा हर्ष होतो. राजन, संस्मृत्य संस्मृत्य संवादम इममद्भुतम केशवार्जुनयोः पुण्यम हृष्यामि च मुहुर्मुहुः. पुन्हा पुन्हा संपलेला संवाद संजय आठवत होता, आठवला जात होता. तो संवाद अत्यंत अद्भुत होता. कारण प्रत्यक्ष श्री कृष्ण भगवानांनी तो सांगितला. तो अत्यंत पुण्यकारक होता. त्यामुळे संजय म्हणतो की मला पुन्हा पुन्हा राहून राहून हर्ष होतो आहे. तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपम अत्यद्भुतम हरे विस्मयो मे महान राजन हृष्यामि च पुनः पुनः. ते श्रीहरीचं अति अद्भुत रूप पुन्हा पुन्हा आठवून, वारंवार आठवून मला मोठा विस्मय वाटतो आहे आणि पुन्हा पुन्हा हर्ष होतो आहे. संजयाला साहजिकच व्यासांच्या कृपेची, कृतज्ञतेची आठवण झाली. कारण व्यासांनीच त्याला दूर रणांगणावर चाललेलं युद्ध पाहण्याची आणि ऐकण्याची शक्ती दिलेली होती. तो वासुदेव कृष्णाबरोबरच अर्जुनाचं भाग्य लक्षात घेऊन अर्जुनालाही महात्मा म्हणायला लागला. भगवंत आणि अर्जुन यांच्यामध्ये झालेला संवाद पुन्हा पुन्हा आठवून तर त्याला हर्ष होत होताच, पण श्रीहरीचं अति अद्भुत रूप देखील वारंवार आठवून तो पुन्हा पुन्हा हर्षित होत होता. भगवद्गीतेमध्ये भगवान श्री कृष्णांचं
अति अद्भुत रूप वारंवार प्रगट झालेलं आहे. पांढरे शुभ्र घोडे जोडलेल्या अति विशाल रथामध्ये सारथ्य करण्यासाठी म्हणून बसलेले माधव श्रीकृष्ण, पांचजन्य नावाचा शंख फुंकणारे श्रीकृष्ण, दोन्ही सैन्यांच्या मध्ये माझा रथ उभा कर असं म्हटल्यावर अर्जुनाचं वाक्य संपत न संपत तोच दोन्ही सैन्यांच्या मध्ये अत्यंत क्षिप्र कारिकत्वाने आणि निर्भयपणाने रथ घेऊन जाणार. श्रीकृष्ण मी लढणार नाही असं म्हणून अक्षरशः आपल्या जाग्यावर मटकन बसलेल्या अर्जुनाला धीर देत कारुण्य भावाने, थोड्याशा विनोदाने, थोडस हसून उपदेश करायला प्रारंभ करणारे भगवान श्रीकृष्ण सांख्य, कर्म, ध्यान, श्रद्धा, प्रेममय भक्ती असा उपदेश करताना प्रगट झालेलं भगवंतांचं भावमय असं रूप. मन मना भव मत भक्ता मत्याजी माम नमस्कुरु असं म्हणत असताना एकाच वेळेला आपण श्रीकृष्ण नावाची व्यक्ती आहोत व त्याच वेळेला आपण अक्षर परमात्मा आहोत. अशा दोन्ही प्रकारची सम्यक आठवण राखणारे भगवान श्रीकृष्ण विश्वरूपाचं अति अद्भुत असं श्रीहरींचं घेतलेलं दर्शन. संवाद जितका अद्भुत तितकी ही भावदर्शन तर त्याच्यापेक्षाही अद्भुत अशी संजयची स्थिती झाली. याप्रमाणे धृतराष्ट्राला आपण होऊनच गीता संवादाबद्दल हर्षचकित होऊन निवेदन करत असताना या निवेदनाचा शेवट संजयाने असाच स्वयंस्फूर्तीने केला. संजय म्हणाला, जिथे योगेश्वर कृष्ण व जिथे म्हणजे ज्या बाजूला धनुर्धर अर्जुन तिथे म्हणजे त्या बाजूला श्री विजय शाश्वत वैभव आणि नीती किंवा धर्म राहणार असे माझी बुद्धी मला सांगते किंवा असे माझे मत आहे असं धृतराष्ट्रांना संजय म्हणायला लागला. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजया भूति ध्रुवा नीतिर्मतिर्मम. साधकांच्या पक्षी व्यक्त
स्वरूप अशा जगताला, त्याप्रमाणेच देह संघाताला बाजूला सारून अक्षर अव्यक्त परमात्म्याशी एकरूपता साधणं याला योग असं म्हटलेलं आहे. आपल्या सर्वांच्या अंगाने योग याचा अर्थ देह भावाला आणि जगताला दूर सारून अक्षर अव्यक्त अशा परमात्म्याशी एकरूपता साधणं. तर मुळात अक्षर आणि अव्यक्त स्वरूप असताना अव्यक्तापासून व्यक्त बनण्याची आणि जगत रूपाने नटण्याची परमेश्वराची जी अलौकिक युक्ती किंवा सामर्थ्य, त्याला भगवंतांच्या अंगाने, भगवंतांच्या पक्षी योग असं म्हटलेलं आहे. अव्यक्तातून व्यक्त बनण्याचा हा योग परमेश्वराला अत्यंत सुलभ असल्याने परमेश्वराला योगेश्वर असं म्हणतात. गीतेमध्ये यालाच ईश्वरी योग असं म्हटलेलं आहे. मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना मत स्थानी सर्व भूतानी न चाहम तेष्वस्थितः न च मत स्थानी भूतानी पश्य मे योगमैश्वरम. यालाच ऐश्वर्य युक्त योग असं म्हटलेलं आहे. हा ईश्वरी योग ज्याच्या हातचा मळ आहे तो परमेश्वर या ठिकाणी योगेश्वर कृष्ण या नावाने संबोधलेला आहे. अशा योगेश्वर कृष्णाला शरण असलेला, त्याच्या पारमार्थिक उपदेशाला अनुसरून त्याप्रमाणे कर्म करायला सिद्ध झालेला स्थिर बुद्धी पुरुष अर्जुन या नावाने संबोधलेला आहे. अर्जुनाचे हात पाय विषादामुळे गळून गेलेले संजयाने पाहिलेले होते. तोच अर्जुन, माझा मोह नष्ट झाला, आत्मस्मृती लाभली, तुझी कृपा प्राप्त झाली, बुद्धीला स्थैर्य प्राप्त झालं, संदेह देशोधडीला गेला. आता तू सांगितलेला बोध मी लक्षात घेईन, तो बोध अबाधित राखून वाट्याला आलेलं कर्म खुशाल करेन, असं म्हणताना संजयाने ऐकलेला होता. विषादापासून सुरू झालेली ही कथा अर्जुनाचा संदेह, अर्जुनाचं अज्ञान संपलं असल्याच्या कबुलीपर्यंत येऊन संपते. संजयाचा हा संदेश धृतराष्ट्राला तर आहे, पण त्या योगाने सगळ्या जगताला आहे. जिथं योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि गांडीव धनुष्यधारी अर्जुन आहे, त्या ठिकाणी श्री आहे, विजय आहे, शाश्वत वैभव आहे आणि तिथंच नीती धर्मही आहे. जिथे अधिष्ठान भगवंताचं आहे व तदर्पित भावाने प्राप्त कर्म करणारा स्थिर बुद्धी भक्त आहे, तिथंच श्री, विजय, वैभव आणि नीती धर्म आहेत. ही श्री मुख्यतः मोक्षश्री आहे, बाह्य भरभराटी असेल. विजय हा मोक्ष विजय आहे, बाह्य अंगाने देखील विजय असू शकेल. वैभव मुख्यतः आत्मवैभव आहे, बाह्य वैभव एखाद्या वेळेला असूही शकेल. आणि या ठिकाणी नीती अथवा धर्म ही परमात्म्याला शरण असणारे असे आहेत. जे अर्जुनाबाबत घडलं ते आपणा सर्वांबाबत घडू शकतं. स्वजन, स्वकर्म, कर्मफळ
अशा गोष्टींबाबत अर्जुनासारखाच मोह आपल्याला देखील होऊ शकतो. किंबहुना तसंच अज्ञान आपणही अनुभवत असतो. भगवान श्रीकृष्णांबरोबर चालण्याने त्याला झालेला बोध, त्यांच्याबरोबरच चालण्यामुळं आपल्यालाही होऊ शकतो. म्हणून गीता आधीच्या प्रत्येक काळामध्ये होती, अस्तित्वात होती. आजच्या काळात आपल्याही जीवनात अस्तित्वात आहे, आपल्यावरही उपकार करणारी आहे आणि पुढच्या सर्व काळात देखील ती अस्तित्वात असेल आणि सर्व मानव जातीवर अशीच उपकार करत राहणार आहे. संजयाच्या या आश्वासनापाशी भगवद्गीता संपली. आपल्या बाबतीत या ठिकाणीच भगवद्गीतेच्या संबंधित असा आपला प्रवास मात्र चालू झाला. या उपदेशाला अनुसरून जर आपण चालू, भक्ती प्रेम पूर्वक, श्रद्धापूर्वक जाणून समजून या उपदेशाच्या आचरणाच्या तयारीने जर आपण चालू, तर आपली स्मृती देखील अर्जुन जशी कबुली देतो तशी होईल. आत्मस्मृती आपल्याला प्राप्त होईल. आपली प्रज्ञा आत्मज्ञानामध्ये स्थिर होईल. आत्मभाव राखून आपण देखील सर्व प्राप्त कर्मांना सिद्ध होऊ, याच्यामध्ये काही शंका नाही. या ठिकाणी ही गीता प्रवचन संपत आहेत. सगळी ज्ञानेश्वरी सांगून झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज जिथं म्हणतात तरी न्यूनते पुरते अधिक ते सरते, करुणी घेयावे हे तुमते विनवितू असे. ज्ञानेश्वर महाराजांच्या सांगण्यात काय न्यून असेल, तरी ते जिथं अशा प्रकारचे उद्गार काढतात, या निरूपणामध्ये न्यून भरपूर असू शकेल. ते कृपा करून आपण पूर्ण करून घ्या. सद्गुरूंच्या कृपेमुळं ही गीता सांगितली गेली. माझं जे काही स्वामीजींच्या सद्गुरूंच्या मुखातून श्रवण घडलेलं होतं, जो काही थोडा बहुत शास्त्रांचा चिंतनपूर्वक अभ्यास झाला होता, जी काही साधना थोडी बहुत आणि त्या
साधनेमध्ये गुरुकृपेने जी थोडी बहुत अनुभूती लाभली त्यामधून हे निरूपण झालं. गीतारूपी महान वाङ्मयीन कृतीचं माझ्या बुद्धीला जेवढं भावलं तेवढं हे दर्शन आहे. याच्या बाहेर गीता दर्शन असू शकतं आणि आहे. माझ्या बुद्धी इतकं मी तुमच्या समोर ठेवलं. याच्या आधी अनेक थोर थोर महापुरुषांनी, त्याच्यामध्ये आचार्य आले, विनोबा आले, ज्ञानोबा आले, गांधीजी आले, डॉक्टर राधाकृष्णन यांच्यासारखे इंटलेक्च्युअल जायंट्स आले, गुरुदेव रानड्यांसारखे अनेकांनी, अनेक विचारवंतांनी, अभ्यासूंनी आणि साक्षात्कारी पुरुषांनी या गीतारूपी शास्त्रामध्ये आणि तत्वज्ञानामध्ये अवगाहन केलेलं आहे. या सर्वांचा मी किंकर आहे. माझ्या सद्गुरूंनी, स्वामी माधवनाथांनी 40 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली. खूप थोर थोर मंडळींनी, स्वरूपानंदांनी गीतेवर भावार्थ गीता नावाचा एक अतिसुंदर ग्रंथ लिहिलेला आहे आणि अभंग ज्ञानेश्वरी असं ज्ञानेश्वरीवर लिहिलेलं आहे. माझ्या कुवतीप्रमाणे मी तुमच्या समोर हे ठेवलं. ज्ञानेश्वर महाराज गीता सांगायला, जेव्हा ज्ञानेश्वरी सांगायला प्रवृत्त झाले, तेव्हा एरवी तरी मी मूर्खू जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजवळू असे. आपल्या स्वतःला आपण मूर्ख आहोत, खरं म्हणजे हा अविवेक आहे, गीतेवर टीका करणं हा. पण संत कृपा दीपक अत्यंत सोज्वळ अशा प्रकाशामध्ये त्या दीपकाच्या मी हे काम करतो आहे असं म्हणतात. तरी येथ एक असे आधारू, तेनेची बोले मी सधरू, जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. अपार हे कैसे नि कवळावे, महातेज कवणे ढवळावे, गगनावरी उभवावे हे घडे केली. परी येथ एक असे आधारू, तेनेची बोले मी सधरू, जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. या गीतार्थाची धुरी स्वये शंभू विवरी. स्वतः आदिनाथांनी या गीतेची थोरवी आदी माता पार्वतीला विवरण करून सांगितली. तेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. तेथ हरू म्हणे नेणीजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीचे गीता तत्व. अशी गीता
जसं भवानीचं स्वरूप आदिमाता, आई पार्वतीचं स्वरूप, नित्य नूतन तशी पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कसं मलाही माझे गुरु अति अनुकूल आहेत, हे खरं आहे. त्यांच्याच कृपेने झालेलं हे निरूपण मी त्यांच्या चरणी अर्पण करतो. हरिओम. या निरूपणानंतर अजून 1-2 रविवार मी गीता अध्याय संगती सांगणार आहे. एका अध्यायातून दुसऱ्या अध्याय असे कसे झाले, उपसंहार असं ज्याला म्हणू, असं सांगणार आहे. आणि मग हा विषय पुरा होईल. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ईशावास्यं इदं सर्वं यत्किञ्चित् जगत्याञ्जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा विद्यस्य सिद्धम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की